आगीसारखी तुमसत राहणार. बस. आम्ही अशीच हवा नाही, आम्ही वावटळ आहे, वावटळ. ते एकदा का उठलं सगळं बरबाद करूनच शांत होत. आता स्वतःची बर्बादी बघायला तयार राहा सूर्या. आज जे तू केले ते तुला लय जड जाणार आहे सूर्या. त्याची तुला परतफेड करावं लागेल, आणि ती बी व्याजासकट. असं काय बघतोस? मी केलेल्या एवढ्या वर्षांचा बावळटपणा बघतोय मी तुळस. मनाच्या देवारात बसवलं होतं हे माणसाला मी. यांनी माझ्या तेजूच्या बाळांच्या जीवावर उठताना जरा सुद्धा विचार केला नाही. यांच्यावर आंधळा विश्वास ठेवला नसता ना मी, तर आज माझ्या आयुष्यात कितीतरी संकट अडचणी उभीच राहिली नसती. हे आत्ता कळतंय मला तुळस. या फोटोची जागा इथं नाही. या माणसाला माझ्या मनात मी कधीच काढून टाकलं. भिंतीवर तर कशाला ठेवायचं. सूर्या, तुझ्यावर तुझ्या बहिणींची, घरातल्या प्रत्येक माणसाची जबाबदारी हे माहिती आहे रे मला. तुझ्या आता मनात काय चाललंय हे समजतंय, पण तुझ्या अशा शांत बसण्याने ना मला त्रास होतोय सूर्या. त्यामुळे बोल बरं, मनात काहीही ठेवू नकोस, याने तुलाच त्रास होईल. ये चुकते आमची, कळतंय आम्हाला. आज तुम्ही आमचा आदर तिथं करावा आणि आमच्याबरोबर बोलावं असं आमची अजिबात इच्छा नाही. आम्हाला माहिती आहे तुम्ही रागात आहात आणि काय बी ऐकून घ्यायच्या मनस्थितीमध्ये नाही आहात. तरी बी मी ज्या कारणासाठी इथं आलोय हे कळल्यावर नक्कीच परिस्थिती बदलेल असं आम्हाला वाटतंय. आम्ही कोडी सोडवण्याच्या मनस्थितीत नाही हे बी दिसत असेल की. कशापायी येणं केलं ते सांगा. डॅडी, एक मिरवणूक आणि अख्ख्या पंचकृषीत नाही तर अख्ख्या जिल्ह्यात नाव झाले त्या सूर्याचं. असं पेपर आपटून काय फायदा आहे? अहो तुम्ही नुसत्या पेपरात नाही तर समतीकडे व्हायरल झालाय. हा बघा हा व्हिडिओ. लाखो लोकांनी बघितला हा व्हिडिओ आणि त्याच्या खाली आपली मत बी मांडल्यात. बघा सगळीकडे त्या सूर्याचा उदो उदो चालू आहे. समधी पद घालून बसलाय तुम्ही डॅडी. आम्ही तुम्हाला लय मानायचो डॅडी. समोरच्या माणसाचं समजा डाव संपल्यावर राखून ठेवला डाव टाकणारा पठ्ठ्या म्हणून आम्ही तुमच्याकडे बघायचो. पण तुम्ही सगळं मातीत घालून बसला. अहो राजकारण सगळं कळत असून बी तुम्ही याच्यामध्ये अडकलात. आता आम्हाला तुमचं काही खरं दिसत नाही. कर्णवत, आमच्या आवाज सोडून काय फायदा. जाऊ दे,
आमचं तर आदर्श चुकलं असं समजायचं. आता आम्हाला नवीन कोणती चालक गुरु शोधावं लागणार. आम्ही वाघ आहोत, वाघ सरनोबत विसरू नका. आणि या जंगलात आमचाच हुकूम चालणार. ते सोडावं डॅडी, आता नुसतं बोलून काय फायदा. आता आमच्याच घरात त्या प्रसादला आणि त्याच्या आईला आमच्या पायाखाली ठेवले, तरी बी आमची स्वतःची इज्जत नाही घालून घेतली आम्ही. आणि तुम्हाला तुमचा जावायचा आता मोठी ठेवता आला नाही. तुम्ही आता फसलाय हे मान्य करा, तरच ह्या वाघाचा पोकळ माज कमी होईल. येडाय का तू? इथं कोण आहे? कुणाला बांधू? अरे या सामानाच्या पुड्या बांध पुड्या. काय चेष्टा करतोय? चला हव्या खेळतोय का आपण? तू खेळतोय चला हवे द्या. नीट सांग की. कामावर लक्ष द्या, कामावर लक्ष द्या. हा. तू कर काम. आवडलं का सगळं? हा, तू सांगितलेली सगळी कामं केलीत मी. काय सांगितलेलं मी तुला? तू मला काहीच सांगितलं नव्हतं, त्यामुळे मी काहीच केलं नाही. कशाला तोड वर करून म्हणतोयस सगळं झालं म्हणून? हा, बरं झालं सूर्या, तू दुकानातच आहे. समजाव ह्याला आता. काय झालं मावशे? सांग की आता सूर्या दादाला. काय झालं रे? अरे घाबरतो या तुला तो. माझं घरात बसून डोकं खाल्लं या. बोल की बाबा आता तू. काय झालं बोल. अरे सूर्या, जेव्हापासून तू वाजत गाजत तुझ्या भाच्यांसनी घरी नेलं या, तेव्हापासून म्हणतो या की तुझ्या दोन्ही पैकी एका भाचीशी लग्न करणार आणि तिलाच आपल्या घरची सून करणार म्हणून.